नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आजच्या आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत। हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, गोंदिया हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? गोंदिया हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नागपूर प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, 1 मे सन 1999 परभणी जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला होता? 1 मे सन 1999 परभणी जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हिंगोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रामधले पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? महाराष्ट्रामधले पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1927 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, मराठी भाषेमधले पहिले मासिक खालीलपैकी कोणते होते? मराठी भाषेमधले पहिले मासिक खालीलपैकी कोणते होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दिग्दर्शन मासिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5वा, विशाळगड, पन्हाळगड, गगनगड हे महाराष्ट्रामधले किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? विशाळगड, पन्हाळगड, गगनगड हे महाराष्ट्रामधले किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6वा, कारले व भाजे या प्राचीन लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? कारले व भाजे या प्राचीन लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7वा, चांदोली हे महाराष्ट्रामधले महत्त्वाचे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? चांदोली हे महाराष्ट्रामधले एक महत्त्वाचे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सांगली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8वा, मुळा, मुठा, नीरा, घोड या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? मुळा, मुठा, नीरा, घोड या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भीमा नदीच्या उपनद्या या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9वा, पवनार हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? पवनार हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 धाम नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10वा, धर्मतर व राजापूर या खाड्या महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? धर्मतर व राजापूर या खाड्या महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11वा, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1961 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12वा, कन्नड ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राज्यभाषा आहे? कन्नड ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राज्यभाषा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13वा, भारतामधला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना दिग्बोई खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू झाला होता? भारतामधला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना दिग्बोई खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दिग्बोई आसाम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14वा, रानीखेत व अल्मोडा ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? अल्मोडा व रानीखेत ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 उत्तराखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल।
प्रश्न क्रमांक 15 गिंडी हे भारतामधले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? गिंडी हे भारतामधले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 राकस सरोवर तिबेट या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? राकस सरोवर तिबेट या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सतलज नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 पॅराद्वीप हे भारतामधलं एक प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? पॅराद्वीप हे भारतामधलं एक प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ओरिसा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 नूनमती खनिज तेल क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नूनमती खनिज तेल क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नूनमती आसाम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 काक्रापारा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? काक्रापारा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 काक्रापारा गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 कोमोडोर हे पद खालीलपैकी कोणत्या दलामधले पद आहे? कोमोडोर हे पद खालीलपैकी कोणत्या दलामधले पद आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नौदल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 पंडित हरिप्रसाद चौरसिया हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहे? पंडित हरिप्रसाद चौरसिया हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बासरी वादक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 बिडेसिया कर्मा हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? बिडेसिया व कर्मा हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बिहार राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 नागार्जुन सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? नागार्जुन सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 छत्तीसगड या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? छत्तीसगड या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रायपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सेल्युलार जेल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? सेल्युलार जेल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पोर्ट ब्लेअर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 रवींद्रनाथ टागोर यांना साहित्याबद्दल नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी मिळाला होता? रवींद्रनाथ टागोर यांना साहित्याबद्दल नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी मिळाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1913 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 इंडिया डिव्हायडेड या नावाचे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? इंडिया डिव्हायडेड या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 रणांगण एक झाड दोन पक्षी हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे पुस्तक आहे? रणांगण एक झाड दोन पक्षी हे पुस्तके खालीलपैकी कोणाची पुस्तके आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विश्राम बेडेकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारताची नायटिंगेल असे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं आहे? भारताची नायटिंगेल असं टोपण नाव खालीलपैकी कोणाचं आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सरोजिनी नायडू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 स्वामी विवेकानंद यांचं पूर्ण नाव खालीलपैकी कोणतं आहे? स्वामी विवेकानंद यांचं संपूर्ण नाव खालीलपैकी काय होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सॅम पित्रोदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 32 उंचीमधला फरक मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? उंचीमधला फरक मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अल्टीमीटर उपकरण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणता वायू हा आवश्यक असतो? वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणता वायू हा आवश्यक असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कार्बन डायऑक्साईड वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 फोरसम निब्लिक या संज्ञा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? फोरसम व निब्लिक या संज्ञा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लॉन टेनिस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हेग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पंचायत राज हे खालीलपैकी कोणाचे स्वप्न होते? पंचायत राज हे खालीलपैकी कोणाचे स्वप्न होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 1501 ते 3000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्यसंख्या असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 एकूण 9 सदस्यसंख्या या ठिकाणी योग्य आन्सर होईल. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 37 खग विहंग अंडज द्विज हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? खग विहंग अंडज द्विज हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी पक्षी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 38 आहे निकेतन या शब्दाचा आपला योग्य अर्थ सांगायचा आहे. निकेतन या शब्दाचा योग्य अर्थ सांगायचा आहे. या ठिकाणी निकेतन म्हणजेच घर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 शब्द समूहाबद्दल एक शब्द निवडायचा आहे. जुन्या मतांना चिटकून राहणारा शब्द समूहाबद्दल योग्य शब्द सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सनातन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 एकाच माळेची मणी आपल्या मणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे. एकाच माळेची मणी आपला मणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सगळीच माणसे सारख्या स्वभावाची असतात या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 रक्तातील साखरेवर नियंत्रित करणारा घटक खालीलपैकी कोणता असतो? रक्तामध्ये साखरेवर नियंत्रित करणारा घटक खालीलपैकी कोणता घटक असतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 इन्सुलिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 नॅचरल गॅसमध्ये इथिलीन या वायूचे प्रमाण खालीलपैकी किती असते? नॅचरल गॅसमध्ये इथिलीन या वायूचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 20% या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 कुष्ठरोगावर प्रभावी औषध खालीलपैकी कोणतं आहे? कुष्ठरोगावर प्रभावी औषध खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डॅप्सोन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 राजाजी नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? राजाजी नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राजाजी नॅशनल पार्क उत्तराखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 महाराष्ट्रामध्ये एकूण किती टक्के लोकसंख्या नागरी भागामध्ये राहते? महाराष्ट्रामध्ये एकूण किती टक्के लोकसंख्या नागरी भागामध्ये राहते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 45% या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 लक्षद्वीप या संघराज्य प्रदेश यांची राजधानी खालीलपैकी कोणती? लक्षद्वीप यांची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कावरत्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतो? रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 48 मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना लोकमान्य टिळकांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला होता? मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना लोकमान्य टिळकांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक गीता रहस्य ग्रंथ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 अभियोग या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? अभियोग या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर अभियोगचा समानार्थी शब्द आरोप या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी कोणत्या देशामध्ये कुंडूज हे शहर वसलेलं आहे? खालीलपैकी कोणत्या देशामध्ये कुंडूज हे शहर वसलेलं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अफगाणिस्तान देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 आर्थिक निसारणाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला होता? आर्थिक निसारणाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दादाभाई नौरोजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52 खालीलपैकी कोणत्या चळवळीमध्ये महात्मा गांधीजींचा समावेश नव्हता? खालीलपैकी कोणत्या चळवळीमध्ये महात्मा गांधी यांचा समावेश नव्हता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बारडोली सत्याग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53 शेड्युल्ड कास्ट फेडरेशन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? शेड्युल्ड कास्ट फेडरेशन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54 खालीलपैकी आद्य क्रांतिकारक कोण आहेत? आद्य क्रांतिकारक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 वासुदेव बळवंत फडके या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 55 लज्जा या कादंबरीची लेखिका खालीलपैकी कोण आहे? लज्जा या कादंबरीची लेखिका खालीलपैकी कोण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तस्लिमा नसरीन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56 सज्जन आपल्या या ठिकाणी योग्य विग्रह करायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सत प्लस जन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 58 कांदा कापताना खालीलपैकी कोणता वायू हा बाहेर पडतो? कांदा कापताना खालीलपैकी कोणता वायू हा बाहेर पडतो? सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.